शुभ नमन, आदाब, सलाम, नमस्ते. 100.1 FM वर तुम्ही ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. स्वागत आहे तुमचं तुमच्या आणि आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे युववाणी. आणि आज या कार्यक्रमात आम्ही तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. मी तुमची मैत्रीण प्रीती आढाव आणि मी तुमची होस्ट आणि दोस्त क्षितिजा खोडके. काय म्हणताय मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? व्हेरी 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 गुड. हाँ तो दोस्तों, अर्ज किया है इरशाद. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्या बात है. शुक्रिया. मित्रांनो, हे अगदी खरं आहे की प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य करता येत नाही, कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी अथक परिश्रम आणि प्रयत्नांची साथ असावीच लागते. हो, आणि बऱ्याचदा होतं असं की एखाद्या यशस्वी व्यक्तीचं आपल्याला फक्त यश दिसतं, त्याची पोस्ट दिसते, पण त्यामागचं त्या व्यक्तीचं स्ट्रगल आपण पाहत नाही किंवा आपल्याला ते माहीत नसतं. आणि म्हणूनच आजच्या युववाणी अंतर्गत स्पॉटलाइट या कार्यक्रमात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत श्रीयुत राजेश पाटील यांची यशोगाथा. राजेश पाटील सध्या ओडिशा सरकारच्या पंचायत राज आणि ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्टचे डिरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. पाटील सरांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, ताई मी कलेक्टर व्हैनू. हे भारतभर गाजलेलं पुस्तक मराठी, हिंदी, इंग्लिश, उडिया आणि गुजराती ह्या भाषांमध्ये भाषांतरित झालंय आणि नुकतंच उर्दूतही उपलब्ध झालंय. या सगळ्या भाषांमध्ये हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलंय. चला तर मग सुरू करूया युववाणी अंतर्गत एक विशेष कार्यक्रम, स्पॉटलाइट. आणि आजच्या आपल्या स्पॉटलाइट मध्ये आहेत श्रीयुत राजेश पाटील. राजेश पाटील हा खानदेशातील ताडे या अगदी लहान खेड्यातनं आलेला तरुण. अतिशय हलाखीत जगणाऱ्या कष्टकरी कुटुंबातून आलेला राजेश शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शाळा शिकला. बऱ्या वाईट मित्रांच्या संगतीत राहून उन्हाडक्याही केल्या. घरी भांडणं आणली, त्यामुळे मारही खाल्ला आणि एक वाया गेलेली केस या टप्प्यापर्यंत आलेला राजेश पुन्हा चांगल्या मित्रांच्या संगतीमुळे आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर येऊन उभा राहिला. पुढे त्याला त्याची दिशा मिळाली. कर्जबाजारी शेतकऱ्याचा हा व्रात्य आणि खोडकर मुलगा प्रचंड परिश्रमाच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर जिल्हाधिकारी झाला. ताई मी कलेक्टर व्हैनू हे श्रीयुत राजेश पाटील यांचं अनुभव कथन म्हणजे एका अभावग्रस्त तरुणाचा संघर्षमय प्रवास आहे. आणि या त्यांच्या संघर्षाबरोबरच दिसून येतो तो त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीची जाण. तर मित्रांनो, या त्यांच्या पुस्तकातले काही त्यांचे अनुभव, त्यांचे काही प्रसंग आम्ही आज या कार्यक्रमात थोडक्यात सांगणार आहोत. राजेश पाटील जन्म 1975, पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. 2000 साली भारतीय सांख्यिकी सेवा आणि भारतीय हवाई दलात निवड. 2005 साली भारतीय प्रशासकीय सेवेत निवड. विविध नियतकालिकात वेगवेगळ्या विषयांवर लिखाण. शेती, ग्रामीण विकास, शेती व्यापार या विषयांची विशेष आवड. शून्यातून विशाल अवकाशाकडे झेपावणारा संघर्षमय प्रवास म्हणजे ताई मी कलेक्टर व्हैनू. राजेश पाटील हा अगदी तुमच्या आमच्यातला वाटावा इतका साधा, आपल्या इतकाच व्रात्य आणि खोडकर होता. त्यांचं कुटुंब म्हणजे आई वडील, 3 बहिणी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ म्हणजे राजेश पाटील. शेती हाच त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार होता. आपल्याला वाटतं की जिल्हाधिकारी असलेला माणूस म्हणजे हत्तीच्या कानातून बाहेर आलेला असला पाहिजे किंवा जन्मतःच त्याच्या तोंडात सोन्याचा चमचा पाहिजे. राजेश पाटील सरांची कथा म्हणजे हे सगळे भ्रम दूर करणारी कथा आहे. मित्रांनो, जसं की मगाशी प्रीतीने सांगितलं की पाटील सर हे लहानपणी अगदी खोडकर होते आणि तसाच एक किस्सा मी तुमच्याशी शेअर करते. पाटील सर पहिलीत किंवा दुसरीत असतील तेव्हाची ही गोष्ट आहे.
त्यांना आंघोळीचा आणि खास करून हिवाळ्यात आंघोळ करण्याचा फार कंटाळा यायचा, जो की आपल्या सगळ्यांनाच असतो. त्यामुळे त्यांच्या आईशी रोज भांडण व्हायचं. त्यांच्या आईची शिस्त फार कडक होती आणि बऱ्याचदा सर असं करायचे की त्यांच्या आईची नजर चुकवून आंघोळ न करता शाळेत जायचे. आपल्यासारखं, परत एकदा आपल्यासारखंच. आणि ज्यावेळेस ही गोष्ट त्यांच्या आईच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी मग त्यांच्या गुरुजींकडे या गोष्टीची तक्रार केली. मग त्यांच्या गुरुजींनी असं करायला सुरुवात केली की ते जेव्हा जेव्हा शाळेत यायचे त्यावेळेस ते त्यांचा करगोटा चेक करायचे. करगोटा जर ओला असेल तर हा आंघोळ करून आलाय असं समजायचे. आणि ज्यावेळेस ही गोष्ट पाटील सरांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी अशी युक्ती सुचवली की ते फक्त करगोटाच ओला करून यायचे, आंघोळ मात्र करायचे नाही. आणि या घटनेनंतर झालं असं, ही पण गोष्ट सरांच्या आईने ऑब्झर्व केली की हा काय आंघोळ करून शाळेत जात नाहीये, हा आपल्याला वेड्यात काढतोय. त्यानंतर मग त्यांनी ही अशी शक्कल लढवली. सरांच्या आई डायरेक्ट सरांच्या गुरुजींकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं की सगळ्यांच्या समोर ह्याला आंघोळ घाला. बापरे. आणि सरांना असं वाटायचं की अरे वा, इतके दिवस मी सगळ्यांना वेड्यात काढलं, मी कसं आंघोळ न करता शाळेत आलो, मी किती हुशार आहे. आणि एक दिवशी असंच सर नेहमीप्रमाणे करगोट्याला पाणी लावून शाळेत आले होते. त्या दिवशी त्यांच्या वर्गातील सगळ्या मुलांना गुरुजींनी पटांगणात यायला सांगितलं. म्हणजे वर्गातली मुलं पटांगणात जाण्यासाठी फार एक्सायटेड असायचे, त्यांना फार मजा यायची. सगळी मुलं नंतर रांगेत उभी राहिली आणि एक पाट, बादली आणि तांब्या आणायला सांगितला. मग सगळ्या मुलांमध्ये चर्चा सुरू झाली की काय चाललंय नेमकं हे. मग त्या सगळ्या मुलांमधून सरांना बाहेर बोलावलं, राजेश सरांना. त्यानंतर सरांच्या गुरुजींनी सगळा प्रताप सरांचा मुलांसमोर सांगितला. नंतर त्यांचे कपडे काढून सगळ्यांच्या समोर काळी माती लावून त्यांना आंघोळ घालण्यात आली. हा प्रताप आपण सगळ्यांनीच केलेला असतो. आपल्या सगळ्यांनाच अजूनही आंघोळीचा कंटाळा असतो. राजेश पाटील सरांची गोष्ट कदाचित यामुळे जास्त जवळची वाटते. आपण लहानपणी जसे व्रात्य होतो तसेच सरही होते. त्यांच्या आजूबाजूची मुलं ही तशीच खोडकर असावी. पण त्यांच्यातला आणि सरांमधला फरक होता की राजेश पाटील सरांना वाचनाची आवड होती. बाकीच्या मुलांपेक्षा अभ्यासातही ते थोडेसे पुढे होते. आणि लहानपणापासून त्यांना कष्टाची कामं करायची सवय होती. त्यांनी पाव विकलेत, त्यांनी भाजीपाला विकलाय, त्यांनी बाकीच्या मजुरांसोबत विहीर खोदण्याचं आणि शेतात खतं टाकण्याचं काम केलंय. बापरे. आणि विशेष म्हणजे ह्या कष्टांची त्यांना अजिबात लाज वाटत नव्हती. बरोबर आहे. याबद्दल सरांनीच लिहिलंय, ते त्यांच्याच शब्दात सांगते. लहानपणी कराव्या लागणाऱ्या शारीरिक श्रमांमुळे मला नंतरच्या आयुष्यात फायदाच जास्त झाला. मी शारीरिकदृष्ट्या कणखर बनलो. मला ऊन, वारा, पाऊस यापासून क्वचितच त्रास झाला. शिवाय मनातली कामाबद्दलची भीती निघून गेली. मी कामकरी लोकांच्या, मजुरांच्या समस्यांविषयी, शोषणाविषयी जास्त संवेदनशील झालो. माझ्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीच्या दृष्टीनं हे मोलाचे अनुभव माझ्या आयुष्याला वेगळा आयाम देऊन गेले. ते म्हणतात ना, ते अगदी खरंय की परिस्थितीतून माणूस शिकतो. अगदी बरोबर. तर लहानपणापासूनच सरांचा असा खोडकरपणा चालू होता. बाकीच्या मुलांसारखंच तेही व्रात्यपणा करत होते. पण सरांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. या लहान मुलाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. त्याचं कारणही तसंच होतं. इकडे आई वडील खूप कष्ट करत होते आणि मुलगा मात्र उन्हाडक्या करत होता. याची त्यांना जाणीव झालेला हा तो क्षण. त्यांची आई, ज्यांना ते ताई म्हणायचे, त्या अत्यंत अभिमानी होत्या आणि त्यांची परिस्थिती गरीब असली तरी कोणी बोट दाखवून त्यांच्याकडे काही चुका काढायची कोणाची हिंमत नव्हती. आणि सरांमुळे एकदा तो प्रसंग त्यांच्यावर गुदरला आणि गावातली चक्कीवाली बाई छोट्या राजेशच्या कारनाम्यांवरनं ताईंना काहीतरी बोलली आणि माझ्या आईला माझ्यामुळे काहीतरी ऐकावं लागलं. हा तो क्षण होता ज्यावेळी छोट्या राजेशला कळलं की हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि या घटनेनंतर त्यांना नेमकं काय वाटलं हे आपण ऐकूयात त्यांच्याच शब्दामध्ये. मी खूप उनाडक्या करत होतो, भांडणं करत होतो, परंतु कुणी माझ्यासमोर ताईला काही बोललेलं मला सहन व्हायचं नाही. त्यापूर्वी मार खाल्ल्यावर नंतर जेवण कसं सुखरूप मिळेल यावर माझं लक्ष असायचं. पण त्या दिवशी मला जेवायची इच्छा होत नव्हती.
राहून राहून ताईचा तो असहाय्य चेहरा डोळ्यांसमोर येत होता. त्या आठवणीनेच मी खूप रडत होतो. तो दिवस अविस्मरणीय ठरला. माझ्या एकंदरीत उडाण टप्पूपणाला थोडा आवर बसला. खेळता खेळता मध्येच मला त्या घटनेची आठवण यायची आणि मी खेळ आवरता घेऊन घराकडे परत फिरायचो. बरेच दिवस माझं ताईबरोबरचं संभाषण खूपच त्रोटक होतं. तिच्याशी मान वर करून बोलायची हिंमत मला झाली नाही आणि मी मनाशी पक्का निश्चय केला की यापुढे ताईला कोणताही त्रास द्यायचा नाही. आपल्यामुळे तिचा त्रास कमी कसा होईल याचा विचार मी करू लागलो. या घटनेनंतर मात्र सरांचं अभ्यासातलं लक्ष निश्चितपणाने वाढलं. जवळच्या एरंडोल नावाच्या गावात ते शिकायला जायला लागले. पुढे नाशिकला जाणं झालं, पदवीसाठी पुण्याला जाणं झालं आणि पुण्यात असतानाच त्यांनी आपल्याला लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे, IAS व्हायचंय हे नक्की केलं. हे शिक्षण चालू असतानाच सर आजूबाजूच्या परिस्थितीकडे सुद्धा उघड्या डोळ्यांनी बघत होते. मध्यंतरी भारतात एक धार्मिक वाद झाला होता. त्यानंतर उसळलेले दंगे त्यांनी स्वतः बघितले. त्यांनी त्यांचा एक अनुभव लिहिलाय. त्यात ते सांगतात, आम्ही राहत असलेल्या गल्लीच्या कोपऱ्यावर एका इसमाची इस्त्रीची टपरी होती. काही गुंडांनी त्या टपरीला आग लावून त्या इसमाला टपरीसह खाक केले. लोकांच्या ओरडण्याचे रडण्याचे आवाज मनाला अस्वस्थ करत ती परिस्थिती कोंडमारा, असहाय्यता मनाची बांधणी करत होती. पदवीची 3 वर्ष संपली. पदवी परीक्षा ते चांगल्या मार्कांनी पास झाले आणि संख्याशास्त्रात विद्यापीठामध्ये पहिले आले. एकूण परीक्षेतही पहिले आले. पण एवढं असून सुद्धा नुसत्या पदवीवर कोणी नोकरी देईल असं त्यांना वाटत नव्हतं. मग पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला जायचं ठरवलं. पदवी हातात आली की आपण साधारणतः असाच विचार करत असतो, आता एक लठ्ठ पगाराची नोकरी पकडायची, 5 आकडी पगार मिळाला पाहिजे आणि आपलं आपल्यापुरतं का होईना भागलं पाहिजे. ह्या प्रवृत्तीचं वर्णन करणारे एक म्हण आहे आपल्याकडे, मी, माझी गाडी आणि माझ्या बायकोची गोलगोल साडी. पण पाटील सरांचे विचार मात्र यापेक्षा थोडेसे वेगळे होते. ते ऐकूयात त्यांच्याच शब्दात. एखाद्या खाजगी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करणं किंवा परदेशात जाणं हे मला घाबरून पळून जाण्यासारखं वाटत होतं. आपण ज्या विचारांना घेऊन वाढलो, ज्यांनी आपल्याला बळ दिलं, ते विचार, एकंदरीत अनुभव आणि पिंड समाजाशी संलग्न अशा क्षेत्रात काम करण्यासाठी आहे यात शंका राहिलेली नव्हती. फक्त प्रश्न उरला होता तो इतकाच की हे सर्व कसं साध्य करायचं. आणि हा वैचारिक गोंधळ दूर झाल्यावर मार्ग स्पष्ट दिसू लागला. लोकांसाठी काम करायला मला 3 मार्ग स्पष्ट दिसत होते: राजकारण, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था. राजकारणात पैशाला, गैरमार्गाला आणि गुंडगिरीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं होतं. स्वयंसेवी संस्थांविषयी मला नेहमीच आकर्षण वाटे. स्वयंसेवी संस्था म्हणजे निस्वार्थी आणि सेवाभावी वृत्तीनं अखंड लोकसेवा करण्याचा एक सुकर मार्ग असं मला वाटायचं. पण दुसऱ्यांसाठी काम करण्यापूर्वी मला स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार करणं जास्त गरजेचं वाटत होतं. त्यामुळे उरलं फक्त प्रशासन. प्रशासकीय नोकरी करण्याबाबत मी बऱ्याच आधीपासून विचार करत होतो आणि अखेरीस मी इतर अनेक आकर्षक मार्ग सोडून प्रशासनाकडे वळलो. त्यानंतर काहीच दिवसांनी प्रशासनात जाण्याचा विचार ते करत होते आणि थोडेच दिवसांनी भारतीय सांख्यिकी सेवेची जाहिरात आली. त्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला. ती परीक्षा पास झाले. पुढे मुलाखत होती आणि मुलाखतीतही ते यशस्वी झाले. त्यांना ही नोकरी मिळाली. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या आई वडिलांना घर गहाण ठेवावं लागलं होतं. ही नोकरी त्यांच्यासाठी आशा होती की ते घर सावकाराकडून पुन्हा सोडवून आणू शकतील, ताई अण्णांचं कर्ज फेडू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेशी 2 हात करायला मोकळे होते. त्या दरम्यान त्यांच्या घरची परिस्थिती बदलत गेली. हळूहळू घरात एक एक वस्तू येऊ लागल्या. गॅस आला, मोटरसायकल आली आणि शेवटी टीव्ही आला. आणि हे सांगताना राजेश पाटील सर म्हणतात, काही वर्षांपूर्वी या वस्तू आपल्याकडे येऊ शकतील असा विचारही मी कधी केला नव्हता. जन्मापासून ताईला चुलीवर स्वयंपाक करताना बघितलं होतं.
दिवसभर शेतात राबराब राबून थकून घरी आल्यावर तिला चुलीवर डोळे पुसत स्वयंपाक करताना बघून मी लहानाचा मोठा झालो होतो. आणि आता ती गॅसवर स्वयंपाक करत असण्याची कल्पनाच मला सुखदायी वाटत असे. भारतीय सांख्यिकी सेवेची नोकरी पत्करल्यानंतर त्यांना दिल्लीत राहावं लागलं. पण ही नोकरी करता करता त्यांनी प्रशासकीय सेवेचा अभ्यासही चालू ठेवला होता. या दरम्यान त्यांचं लग्न झालं. स्पर्धा परीक्षेचे काही अटेम्प्ट दिल्यानंतर 2005 साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. स्पर्धा परीक्षेचे काही अटेम्प्ट दिल्यानंतर फायनली त्यांचं जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली त्यावेळेसचा प्रसंग ऐकूयात त्यांच्या शब्दात. निकाल 4-5 नोटीस बोर्डवर चिपकवल्यानंतर गेट उघडण्यात आलं. मोठा कोलाहल झाला आणि निकालासाठी ताटकळत बसलेले सर्वजण नोटीस बोर्डावर मधमाशांसारखे जाऊन चिपकले. मी मागे राहिलो होतो, पण सर्वजण बाजूला होईपर्यंत मला धीर धरवेना. शेवटी उभ्या असलेल्या मुलांच्या कंबरांमधून जागा करून मी माझं मुंडकं मध्ये घुसवलं आणि मान वर करून तालिकेकडे बघू लागलो. तालिकेत बघितल्यावर माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझ्या हृदयाचे ठोके काही सेकंदांसाठी बंद झाल्याची जाणीव मला झाली. तालिकेत मला फक्त माझं नाव दिसत होतं, बाकी मला काही दिसत नव्हतं. माझ्या रँकवरून मला IAS मिळणार हे निश्चित झालं होतं. जे मी अनुभवत होतो त्याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता. घरी आतुरतेनं वाट बघत असलेल्या स्मिताला आनंदाची बातमी कळवली. तिचाही विश्वास बसत नव्हता. मी आनंदाची बातमी माझ्या माऊलीला, ताईला कळवण्यासाठी उतावीळ झालो होतो. तिला फोन करेपर्यंत माझा कंठ दाटला होता आणि डोळ्यांमधून आनंद अश्रू वाहायला लागले होते. ताईनं फोन उचलताच मी जोरानं ओरडलो, ताई, मी कलेक्टर व्हैनू. आणि सरांच्या मते समाजापुढे अजून एक महत्त्वाची समस्या आवासून उभी आहे, ती म्हणजे तरुणांच्या शक्तीचा व्यवस्थित वापर. जगाच्या पाठीवर भारतात तुलनेनं बहुतांश लोकसंख्या तरुण आहे, परंतु आपण आपल्या असंख्य तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योग्य मार्ग दाखवू शकत नाही. देशाच्या एकंदर शिक्षण व्यवस्थेकडे बघितल्यावर जाणवतं की काही विशिष्ट शिक्षण संस्थांतून शिक्षण घेतल्यावर पुढे प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतात. या शिक्षण संस्थांची संख्या मर्यादित आहे. तेथील प्रवेश प्रक्रिया परीक्षेवर अवलंबून असली तरी त्या प्रवेश परीक्षेला लागणारी तयारी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. अशा शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण होऊन लठ्ठ 6 आकडी पगार मिळवणाऱ्यांची एक वेगळी जात निर्माण होते. प्रत्येक शहरात अशा लोकांची जमात एका वेगळ्या विश्वात राहताना दिसते आणि अगदी या उलट ग्रामीण आणि निमशहरी भागातील शाळा कॉलेजांमधील शिक्षणाची पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. प्रत्येक वर्षागणिक हजारो मुलं डिग्री घेऊन बाहेर पडतात. जोपर्यंत या प्रवाहातून बाहेर निघणाऱ्या तरुणाला आपण योग्य दिशा दाखवू शकत नाही, तोपर्यंत तो त्याची शक्ती देशविघातक किंवा समाजविघातक गोष्टींमध्ये खर्च करत राहील. राजेश पाटील सरांची ही संघर्षमय कथा ऐकून आपल्यापैकी बरेच जण प्रेरित झाले असाल, स्पेशली MPSC आणि UPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी. हो, नक्कीच. आणि त्यांच्या अनुभव कथनातून एक गोष्ट क्लिअर होते की प्रयत्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपलं ध्येय, स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो. युववाणी अंतर्गतच्या स्पॉटलाईट या कार्यक्रमातल्या आजच्या आपल्या गप्पा इथेच थांबूयात. आपली भेट पुन्हा होईलच. तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी क्षितिजा खोडके आणि मी प्रीती आढाव तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सायोनारा.